सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री चव अभिमानाची वाडेफाटा सातारा। मानखटाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घारगे यांना उमेदवारी जाहीर। मानखटाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक उमेदवार इच्छुक होते, त्यामध्ये अनिल देसाई, अभयसिंह जगताप, प्रभाकर देशमुख असे उमेदवार इच्छुक होते। मात्र शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाकर घारगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वाई विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक उमेदवार इच्छुक होते, त्यामध्ये डॉक्टर नितीन सावंत, निलेश डेरे, मात्र पक्षाने अरुणादेवी पिसाळ यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। सातारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांतर्फे उमेदवारीचे अर्ज दाखल। सातारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून जसे सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे, मान विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमदार शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हर्षल कदम, तर सत्यजित सिंह पाटणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सचिन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उद्या शेवटच्या दिवशीही काही उमेदवार अर्ज दाखल करणार। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे, मान विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रभाकर घारगे, वाई विधानसभा मतदारसंघातूून आमदार मकरंद पाटील, अरुणादेवी पिसाळ, सातारा विधानसभा मतदारसंघातून अमित कदम हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। साताऱ्यात नोकरीसाठी 41 लाखांना गंडा, दोघे जण अटकेत। MSCB कंपनीमध्ये ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर या पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने 41 लाखांना गंडा घालणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुण्यातून अटक केली। न्यायालयाने दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तुषार साळुंके राहणार कारंडवाडी तालुका सातारा यांची वरील दोघा संशयितांशी ओळख झाली होती। या ओळखीतून तुषार साळुंके यांची त्यांनी विश्वास संपादन करून तुम्हाला MSCB कंपनीमध्ये ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर या पदावर नोकरी होतो असे सांगून त्या बदल्यात 41 लाख रुपये घेतले होते। त्यानंतर संशयितांनी साळुंक्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले। हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पेडकरण शाखेने ही कारवाई केली आहे। साताऱ्यात छोट्या टेम्पोची परस्पर विक्री, एकावर गुन्हा। छोट्या टेम्पोची परस्पर विक्रीवरून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुधाकर राजे, सुजित राजे राहणार पवाराची निगडी तालुका सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। उमेद चव्हाण वय 38 राहणार कुमटे तालुका गोरेगाव यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे। भावाच्या नावावर असलेली टेम्पोची संशयितांनी ताकारी येथील आकाश जाधव यांना परस्पर विक्री करून फसवणूक केली। या प्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। धामणी तालुका पलटण येथे बिबट्यांचा युवकावर हल्ल्याचा प्रयत्न। बिबट्याच्या तावडीतून शय्येला सोडवण्यासाठी धावलेल्या दोघा युवकावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। काळगाव विभागातील धामणी तालुका पाटण नजीकच्या शिवारात बिबट्याने युवकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। काळगाव तालुका पाटण येथे घराचा दरवाजा उघडताच बिबट्या समोर उभा। कुत्र्याच्या मोठमोठे आवाज येऊ लागल्याने घराचा दरवाजा उघडला असता पुढे बिबट्या उभा राहिला। बिबट्याला बघताच अंगाचा थरकाप आणि बोबडीच वळली। ही खळबळजनक घटना पाटण तालुक्यातील मळाईचीवाडी काळगाव येथे शुक्रवारी पहाटे 4च्या सुमारास घडली। या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने यावर ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मान तालुक्यात विद्यार्थ्यांचा बंद एसटीला दे धक्का। दहिवडी मार्डी मार्गावरील स्थिती। मान तालुक्यातील दहिवडी मार्डी मार्गावर आठवड्यातून किमान 2दा तरी दहिवडी आगाराच्या एसटी बस बिघडल्याने बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसला विद्यार्थ्यांना दे धक्का करावा लागत आहे। गेल्या महिन्यापासून या मार्गावर नेहमीच नादुरुस्त बस रस्त्याकडेला उभ्या असल्याचे केवळ चित्र पाहायला मिळत असून बऱ्याच बस बंद पडल्यास ढकलून सुरू करावे लागत असल्याने प्रवाशांमधून व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे। परतीच्या पावसाने खोळंबल्या पेरण्या, खरीपातील पिके अद्याप शेतातच। परतीच्या पावसामुळे शेतात पाणी झाल्याने जमिनीत ओल हटण्यास तयार नाही। 1-2 दिवसांच्या उघडीपीनंतर लगेच पावसाच्या आगमनी या चित्रविचित्र निसर्गाच्या प्रकाराने रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत। आजही शेतात ओल असल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके घेण्यास शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे, तर खरीपातील काही पिकेही अद्याप शेतातच आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।